लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली। लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये नाही तर 3000 रुपये मिळणार। जून महिन्यामध्ये मुलांच्या शाळा सुरू होणार असून लाडक्या बहिणींना शैक्षणिक सहाय्य मिळणार। लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपयाचा आणखीन बोनस देण्याचं सरकारने ठरवलं आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी 1500 रुपये असं एकूण 3000 रुपयाचा बोनस लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये 12व्या हप्त्यामध्ये मिळणार असल्याची घोषणा आदित्यताई तटकरे यांनी केली। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींच्या 12व्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं आणि त्याचबरोबर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये सोडणार आहोत असं त्या म्हणाल्या। लाडक्या बहिणींना बोनस मिळणार असून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आदित्यताईंनी दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी हा नवीन बोनस मिळणार असून जर तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला हा बोनस मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून काही अटी नेमण्यात आलेल्या आहेत, त्या अटींमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला हा बोनस मिळणार आहे। तर त्या अटी कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण हा 3000 रुपयाचा हप्ता सर्व बहिणींना सरसकट मिळणार नाही, त्यामध्ये काही ठराविक बहिणीच यासाठी पात्र ठरणार आहेत। त्याच बहिणींना 3000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। तर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कोणत्या अटी व पात्रता लावल्या आहेत, कोणत्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत याची माहिती आपण घेऊया। लाडक्या बहिणींना आता जूनच्या हप्त्याची आतुरता लागली होती। बऱ्याच लाडक्या बहिणी हप्त्याची वाट बघत होत्या आणि 1500 रुपयाच्या हप्त्याची वाट बघत असतानाच लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून आनंदाची बातमी आली। सरकारकडून आता 3000 रुपये देण्याचे घोषित करण्यात आलं, त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला। पण हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कधी जमा होणार आहेत हे देखील आपण पाहूया। नेमकं कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता मिळणार आहे, सरकारकडून कोणती तारीख जाहीर करण्यात आलेली आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहूया। आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब असं म्हणाले की लाडक्या बहिणींनो, जूनच्या महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता, परंतु तुमच्या महिला वर्गामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी लागलेली धडपड पाहता मी 1500 रुपयाचा बोनस तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने सुरू केली होती आणि आता जवळजवळ 1 वर्ष या योजनेला पूर्ण झालं। लाडकी बहीण योजनेच्या 1 वर्षाच्या पूर्तीच्या वेळी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने हा बोनस देण्याचं जाहीर केलेलं आहे। लोकांकडून टीका करण्यात येत होती की लाडकी बहीण योजना बंद होणार, पण लाडक्या बहिणींना आता 12वा हप्ता देखील मिळणार आहे। सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी बोनस देण्याचे जाहीर करण्यात आलं आहे। तुमच्या लाडक्या भावाने दिलेला वादा होता की प्रत्येक लाडक्या बहिणीला 1500 रुपयाचा हप्ता मिळणार आणि तो शब्द तुमच्या भावाने पाळला। 1 वर्ष या योजनेला पूर्ण झालं। आता याच 12व्या हप्त्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी हा बोनस देण्याचं जाहीर करत आहे। लाडक्या बहिणींच्या मुलांचे शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी लाडक्या बहिणींसाठी आता जूनच्या हप्त्यामध्ये 1500 रुपयाचा बोनस देखील मिळणार। पण त्यासाठी लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत। जर तुम्ही या अटींमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत। जूनच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि बोनसचे 1500 रुपये असं एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सरकारकडून सांगण्यात आलेल्या अटीमध्ये तुम्ही बसत आहात का हे नक्की पहा। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या जून हप्त्याची 1500 रुपयाच्या बोनस मध्ये बसत असाल तर तुम्हाला नक्कीच 1500 रुपयाचा बोनस मिळेल व तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होतील। लाडक्या बहिणींनो, सरकारकडून ज्या अटी नेमण्यात आलेल्या आहेत त्या नक्की पहा। आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे म्हणाल्या की आताच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होईल। या जूनच्या हप्त्याबरोबरच लाडक्या बहिणींना जो बोनस मिळणार आहे तोही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हा हप्ता डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावर जमा होणार आहे। डीबीटीच्या मार्फत लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींना आतापर्यंत डीबीटीच्या मार्फतच 1500 रुपयाचा हप्ता मिळत होता आणि इथून पुढे
लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे 1500 रुपये आणि आणखी 1500 रुपये असे 3000 रुपये जमा होतील। यासाठी लाडक्या बहिणीचं बँक खातं हे सक्रिय असणं गरजेचं आहे। लाडक्या बहिणीच्या थेट खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। शिंदे साहेब म्हणाले की 12व्या हप्त्याचा निधी राज्य सरकारकडून बँकांना देण्यात आला आहे। बँकांना चेक देण्यात आलेले आहेत, त्यामुळे जूनचा हप्ता लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावर आम्ही सोडणार आहोत। पण सरकारकडून जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर जूनचा हप्ता जमा झाला नाही। कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना हा बोनस देण्याचे जाहीर करण्यात आलं। लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा बोनस देण्यासाठी सरकारने नवीन अटी नेमण्यात आल्या। त्या अटींमध्ये पात्र असणाऱ्याच लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत। अजितदादा पवार म्हणाले की लाडक्या बहिणींना आर्थिक सहाय्य करण्यासाठी, लाडक्या बहिणींचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही हा मोठा निर्णय घेत आहोत। पण त्यासाठी लाडक्या बहिणी यामध्ये पात्र असायला हव्या। जर तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या 1500 रुपयाचा बोनस मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त लाडक्या बहिणी या योजनेमधून वगळण्यात येतील। जर तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला हा बोनसचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालं आहे, त्यामुळे आता परत पडताळणी केली जाईल। परत लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून काही टीम नेमण्यात येतील आणि त्यांच्याकडून लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। सरकारकडून ज्या अटी नेमण्यात आलेल्या आहेत त्या अटीमध्ये तुम्ही पात्र आहात का हे एकदा चेक करा। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर या अटींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला 1500 रुपयाचा बोनस सरकारकडून मिळणार आहे। सरकारकडून 1500 रुपयाचा बोनस प्लस 1500 रुपयाचा हप्ता असं मिळून लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3000 रुपये जमा करणार असल्याचं अजित पवार म्हणाले। त्याचबरोबर आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं होतं की डीबीटीच्या मार्फत लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे हप्ते जमा होणार आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणीचं बँक खातं सक्रिय असणं गरजेचं आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींचं बँक सीडिंग हे डिॲक्टिव्हेटेड होतं, त्यामुळे त्यांचं खातं आधार लिंकिंगशी जोडलं जात नाही। लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत, त्यामुळे लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळण्यास उशीर लागतो। म्हणून लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक ऐका की सर्वात प्रथम तुमचं बँक सीडिंग ऍक्टिव्हेटेड आहे का हे पहा, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत असतो, त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका की तुमचं बँक सीडिंग ऍक्टिव्हेटेड आहे का हे चेक करा। जर बँक सीडिंग ऍक्टिव्हेटेड असेल तरच तुमच्या खात्यावरती हे हप्ते जमा होणार आहेत। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका, लाडक्या बहिणींनो सरकारकडून 1500 रुपयाच्या बोनससाठी जी अट ठेवण्यात आलेली आहे त्यातील पहिली अट अशी आहे की लाडक्या बहिणींनो तुमचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे आहे का? तुमच्याजवळ तुमचा उत्पन्नाचा दाखला असायलाच हवा। तुम्हाला जर 1500 रुपयाचा बोनस घ्यायचा असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे। तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर त्यामध्ये तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमीच असायला हवं। ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्याच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 1500 रुपयाचा बोनस जमा होणार आहे। म्हणजेच जर लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपयाचा बोनस जमा होणार आहे। गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यामुळे तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत। सरकारकडून जूनच्या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील आणि लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळेल। आदित्यताई तटकरे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जूनच्या हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे, त्यामुळेच लाडक्या बहिणींना आता या जूनच्या हप्त्याच्या एंडिंग पर्यंत, जून महिन्याच्या शेवटपर्यंत हप्ता जमा होणार असल्याची माहिती आदित्यताईंनी दिलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता जूनचा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा होईल।